कोपरगाव शहरातील श्री क्षेत्र बेट येथील जगप्रसिद्ध असलेले परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज यांची माहिती, महती आणि मंदिरावर आधारित विविध माहितीचं पुस्तक नुकतंच प्रकाशित करण्यात आलं। सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब म्हाळोजी आव्हाड लिखित शुक्रतीर्थ या मराठी आणि इंग्रजी आवृत्तीचं प्रकाशन रविवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे, महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, महंत राघवेश्वर गिरी महाराज आदींसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले। यावेळी भाजप नेते पराग संधान, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, ॲडव्होकेट संजीव कुलकर्णी, डॉक्टर दत्तात्रय मुळे, डॉक्टर विजय क्षीरसागर, ॲडव्होकेट आर.टी. भवर, ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। याप्रसंगी दैत्यगुरू शुक्राचार्य आणि महादेवाच्या पिंडीचे मान्यवरांच्या हस्ते अभिषेक तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी मान्यवरांचा ट्रस्टच्या वतीनं सत्कार करण्यात आला। तसेच आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि उपस्थितांच्या वतीनं पुस्तकाचे लेखक बाळासाहेब आव्हाड, मराठीतून इंग्रजीत भाषांतर करणाऱ्या आदिती आव्हाड आणि मुखपृष्ठ रेखाटणारे ओमकार आव्हाड यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला। पुस्तक प्रकाशनाची आणि कार्यक्रमाची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी दिली। तर याचं जे अनावरण आहे म्हणजे भाषा इंग्लिशमध्ये त्याचं जे लेखन केलेलं आहे किंवा ट्रान्सलेशन केलेलं आहे ते माझी सून आदिती हर्षल आव्हाड हिने केलेलं आहे आणि याच्यामध्ये असलेले स्केचेस, या पुस्तकामध्ये असलेले संस्कृत भाषेचा वापर आणि याचं कव्हर पेज हे सर्व माझा मुलगा ओंकार बाळासाहेब आव्हाड यांनी केलेला आहे। आणि ह्या पुस्तकामध्ये जे असलेले लेख आहे याच्यामध्ये आता स्वामी परमानंद महाराजांनी सांगितलंच की याच्यामध्ये त्यांना अगोदर ते मराठी भाषेचं पुस्तक वाचण्यास दिलं होतं। त्यांनी सांगितलं की अतिशय उत्कृष्ट माहिती याच्यामध्ये आपण दिलेली आहे आणि तिचंच आता इंग्रजी भाषेमध्ये रूपांतर किंवा ट्रान्सलेशन आपण केलेलं आहे। शुक्रतीर्थ या नावानेच हे पुस्तक आपण प्रकाशित केलेलं आहे। आणि अनेक भक्तांच्या मागण्या होत्या की आम्हाला हे पुस्तक कसं आहे, तुम्ही आपण आल्यानंतर भक्तांचं इथे येणाऱ्या भक्तांचं एक ओघ असतो की त्यांना देवस्थानाविषयी माहिती हवी असते। नेहमी कुठेही गेले की ते आता फोटो काढून कुणी जात नाही, ते अजून अधिकाधिक माहिती त्यांना हवी असते। त्याप्रमाणे आपण मग माहिती अधिकाधिक व्हावी या हेतूने आपण हे पुस्तकाची त्यांच्याच मागणीप्रमाणे हे पुस्तक आपण तयार केलेलं आहे। आणि या पुस्तकाचं इंग्लिश आवृत्तीचं आपण आजच त्याचं प्रकाशन सोहळा आमदार साहेब आणि माजी आमदार आणि उपस्थित साधू संतांच्या उपस्थितीत आपण तो साजरा केलेला आहे। यापुढेही अजून अनेक जणांच्या मागण्या, कारण हे आपला भक्तगण जो आहे आता पूर्वी तो फक्त महाराष्ट्रावर किंवा नगर जिल्हा किंवा महाराष्ट्रावर सीमित न राहता आता संपूर्ण भारतवर्षभरातून इथे भक्तगण येत आहेत। विशेषतः साऊथ इंडियातील भक्तांची संख्या खूप वाढलेली आहे आणि आता त्यांचा तर या प्रसंगी आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, परमानंद महाराज, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी मनोगत व्यक्त केली। त्या पूर्ण परिसराची काय परिस्थिती होती आणि आता जो काही बदल आपल्याला या ठिकाणी दिसतोय हे सर्व श्रेय अध्यक्ष म्हणून बाळासाहेबजी आव्हाड साहेब आणि सर्व ट्रस्टीजला या ठिकाणी जातं। मी त्यांचं मनापासून कौतुक करतो। एक पवित्र काम आपण सर्वजण या ठिकाणी करताय। आपल्या कोपरगाव शहराचा, कोपरगाव तालुक्याचा, मतदारसंघाचा नावलौकिक आपल्या या ट्रस्टच्या माध्यमातून पूर्ण जगामध्ये जावा अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो। आपल्या ट्रस्टचा जो काही सुशोभीकरणाचा प्रस्ताव आहे, आपल्याला कल्पना आहे का हा मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये आहे। माझ्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न आहे आपल्या या ट्रस्टच्या भरभराटीला एक चालना देण्यासाठी। त्याच्या बाबतीमध्ये आपण मागे चर्चा झालेली होती म्हणून जास्त मी काही सांगणार नाही, परंतु आपण आता रेल्वे स्टेशन असेल, या ठिकाणी पंचकृषीमध्ये असलेले महत्वाचे देवस्थाने, आपल्या परिसरातील देवस्थानांची माहिती त्या ठिकाणी झाली पाहिजे यासाठी बोर्ड लावण्याची परवानगी आपल्याला मिळालेली आहे। तर आपण त्या पद्धतीने तिथे तयारी करावी। तसेच आता नॅशनल हायवे 752G या हायवेचं काम चालू आहे। जवळपास 250 कोटी रुपयाचं हे 8.5 किलोमीटरचं काम कॉन्क्रीटीकरणाचं चालू आहे। आपल्या बेट नाक्यावर जो काही अंडरपास होतोय त्या अंडरपासला परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज यांचं नाव देण्याचा प्रस्ताव या ठिकाणी मी मांडतो।
तसेच आपल्या या ट्रस्टमध्ये अजून जर काही आपल्या परिसरामध्ये जर काही काम करायची आपली मागणी असेल तर ते देखील करण्यासाठी माझा प्रयत्न राहील. एखाद्या महात्म्याबद्दल, संतांबद्दल लिहिणं एवढी साधी सोपी गोष्ट नाहीये आणि म्हणून हा खूप मोठा प्रयत्न आव्हाड साहेबांनी केला. बाळासाहेब भाऊंनी त्यांचं मनापासून मी मनपूर्वक अभिनंदन करते. दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी भगवान शिवशंकराची तपश्चर्या करून गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्रापासून संजीवनी मंत्र भगवान शंकरांकडून प्राप्त करून घेतला. अशा पराक्रमी व तपस्वी असणाऱ्या परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज यांची जगात एकमेव हे मंदिर आहे. हे आपलं कोपरगावकरांचं परम भाग्य आहे असं मी मानते. आपल्या परिसरावर गुरु शुक्राचार्यांचा आशीर्वाद आहे, कृपादृष्टी आहे आणि त्यांच्या भावभक्तीतून इथे हे प्राप्त झालेले आहे. अशा सद्गुरु शुक्राचार्य महाराजांची महती माहिती सांगणारे शुक्रतीर्थ हे मराठी पुस्तक तर सगळ्यांना माहीतच आहे, परंतु इंग्रजी भाषेतून ते अनुवादित करणं म्हणजे जगाला हा मेसेज पोहोचायला पाहिजे. आणि इथे जंगली महाराज आश्रमामध्ये अनेक भाविक भक्त येतात, शिर्डीला भाविक भक्त येतात. जवळपास कुठे काही एखादं चांगलं असं ठिकाण आहे का की ज्याची माहिती आपल्याला नाही, असं बऱ्याचदा होतं. आपणही फिरायला जातो, देवदर्शनाला जातो, पण आजूबाजूची माहिती जर का मिळाली तर आपण जवळचं मंदिर म्हटलं की दर्शनाला जातो. असं या पद्धतीने या इंग्रजी भाषेतील आवृत्तीचं प्रकाशन आजच्या या नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर होतंय. या पुस्तकाचे लेखक आणि उपस्थित सर्वच जे काही ट्रस्टी असतील, विशेषतः आव्हाड साहेबांचं खूप मोठी मेहनत आहे, धडपड आहे की आपल्याला या स्थानाची महती देशातच नाही तर जगात पोहोचली पाहिजे असा एक. आणि त्यामध्ये आणखीन एक पडलेलं पाऊल अर्थात महाराजांच्या या पुस्तकाची निर्मिती. इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे आणि अहमदनगर जिल्ह्याचा अर्थात आपल्या या जिल्ह्याच्या शहरापासून जरी आपण इतिहास पाहिला तर शहराच्या डाव्या बाजूपासून तर थेट मनमाडपर्यंत अर्थात अंकाई किल्ल्यापर्यंत याच महामार्गाच्या उजव्या बाजूला अनेक महापुरुषांची विविध क्षेत्र आज आकाराला आलेली आहेत. आपण क्षीरसागर महाराजांच्या दत्त देवस्थानापासूनच जर आकलन केलं तर अगदी पुढे चव्हाण महाराजांचा अर्थात त्याच्याही पुढचा येवल्यातला सोमगिरी महाराजांचा मठ असेल, पुढे अंकाई किल्ल्यावरची अगस्त्य ऋषींची गुफा असेल. हा संपूर्ण परिसर आणि या परिसरातला असणारं हे गंगेचं पात्र अर्थात गोदाकाठ आणि या काठावरती ज्यांची तपश्चर्या झाली आणि ज्यांनी संजीवनी विद्या मंत्राला सिद्ध केलं अशी ही परम सद्गुरु शुक्राचार्यांची भूमी आहे. ही पवित्र भूमी आणि या ठिकाणी चालू असणारं कार्य आणि या क्षेत्रापासून अवघ्या एक 10 ते 12 किलोमीटर वरती असणाऱ्या सद्गुरु साईनाथाचं कार्य आज अवघं विश्व सद्गुरु साईनाथांच्या चरणी समर्पित होत आहे. आणि केवळ शिर्डी नाही तर ही संपूर्ण पंचक्रोशी आज विश्वविख्यात होतीये. साईबाबांचं ऑनलाईन दर्शन झालं, ऑनलाईन यांचं बुकिंग आहे, ते दर्शन झाल्यानंतर आलेला प्रत्येक भाविक तो राज्यातला असो, परराज्यातला असो, परदेशातला असो, तो परिसरातील तीर्थक्षेत्रांना भेट द्यायला जातो. आणि भेट चालू असताना त्या भेटी दरम्यान त्या ठिकाणचं जर महात्म्य त्याच्या मातृभाषेमध्ये जर त्याला पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं, वाचायला मिळालं तर निश्चित केवळ शिर्डी शहरात नाही तर आपल्या गोदावरीच्या काठावरती आलेल्या जगातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक पुण्यात्म्याला या ठिकाणी येऊन सार्थक झाल्यासारखं वाटेल. माझी पोस्टिंग इथं झाली, मी कोपरगावचा एक म्हणजे मला भाग्यवान की मला या ठिकाणी सेवा करायला मिळाली. नुसती पोलीस खात्याची सेवा मी आतापर्यंत करत आलो 33-34 वर्ष, परंतु कोपरगाव शहरामध्ये की हे पावनभूमीमध्ये सर्वच काही आहे या ठिकाणी. आणि ही सेवा करताना नुसती पोलीस खात्याची सेवा नाही परंतु जनतेची सेवा आहे. या सेवेतूनच मला एक माझं पुण्याचा वाटा मला मिळालेला आहे, मी ती सेवा करतो आहे. सर्वांचे आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी. चांगल्या प्रकारे मी काम करण्याची तयारी केलेली आहे आणि तयारी करून काम करीत आहोत. मी एवढंच एक 2 शब्द बोलतो. या ठिकाणी या सर्व यांनी हा जो हे पुढे चालवले आहे यांना शुभेच्छा माझ्या पोलीस प्रशासनातर्फे, माझ्या वैयक्तिक कुटुंबातर्फे आणि एवढे 2 शब्द बोलतो.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता ट्रस्टचे सचिव अॅडव्होकेट संजीव कुलकर्णी, खजिनदार अॅडव्होकेट गजानन कोऱ्हाळकर, सदस्य सुहास कुलकर्णी, हेमंत पटवर्धन, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य सचिन परदेशी, प्रसाद परे, संजय वडांगळे, राजेंद्र आव्हाड, भागचंद्र रुईकर, बाळासाहेब लकारे, बाळासाहेब गाडे, मधुकर साखरे, सुचित वरखेडे, विजय रोहम, आदिनाथ ढाकणे, विलास आव्हाड, अरुण जोशी, दिलीप सांगळे, दत्तात्रय सावंत, महेंद्र नायकवाडे, राजेंद्र पंडोरे, विकास शर्मा, व्यवस्थापक राजाराम पावरा यांनी विशेष परिश्रम घेतले. एस9 मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.